पावसाळ्याचा सीझन होता पूर्ण. पावसाळा सेकंड लास्ट बेंच वरती मी बसायचो आणि माझ्या मागे एक मुलगी बसायची. मग तू काय टाइमपास केला? मी बाहेर बघत होतो. मग पाऊस. पाऊस मागे वळून बघत होता काय? मग ती कुठे बसली होती? ती माझ्या मागे बसली. अच्छा, मग तू पावसात थोडे बघत होता, तू तिलाच बघत होता. लेक्चर चालू आहे. मॅमने बोलले की तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचे ते करा किंवा शांतपणे झोपा, म्हणजे आवाज जास्त करू नका. कोणासोबत? म्हणजे मला न सांगता त्याने मॅमला डायरेक्ट सांगून दिलं की अरे मॅम हे बोलते की मी ह्याच्यावरती प्रेम करते. मी मॅडमला बोलतो मॅडम मी नाही, ही माझी मारते, मी नाही मारत. प्रेम नव्हतं ते फक्त लाईक मैत्री होती चांगली खास, पण ते प्रेमामध्ये कन्वर्ट केलं गेलं होतं. तुझ्याकडून का तिच्याकडून? नाही, खूप मित्रांकडून. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं होतं की आज आम्ही आमच्या शाळेच्या गोष्टी बोलणार आहोत. आत्ता जे बोलणार आहोत ना ते स्कूलवाला प्यार, की म्हणजे शाळेत असताना आम्हाला कोणी प्रपोज केलं किंवा आम्ही कोणाला असं प्रपोज केलंय ते आज बोलणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे माझा स्कूल फ्रेंड आशिष तांडेल. जास्त टाइम न वेस्ट करता आपण फटाफट स्टार्ट करूया. सो आशिष, काय म्हणत आहे तुला याच्यावरती, की तुझ्या लाईफमध्ये असं काही गोष्टी घडल्या की म्हणजे तू कोणाला प्रपोज केलंस किंवा कोणी तुला प्रपोज केलं, असं काय? शाळेमध्ये म्हणजे बोलतात ना की प्रपोज नाही केलं मी शाळेत, कधी प्रपोज केलाच नाही मी. असं काय कोण क्रश वगैरे होतं असं काय? क्रश पण नव्हती. मी 3 किस्से सांगतो तुला. किस्से मला वाटलं किस. पहिली अशी किस्सा की 5वीत होतो मी. 5वीमध्ये म्हणजे पावसाळ्याचा सीझन होता पूर्ण. पावसाळा पाऊस मस्त पडत होता आणि म्हणजे आम्ही जिथे बसायचो ते लास्ट बेंच होतं. सेकंड लास्ट बेंच वरती मी बसायचो आणि माझ्या मागे एक मुलगी बसायची. तिचं होतं ना म्हणजे आपल्या ह्याच्यातली नव्हती ती. हिंदीचा लेक्चर चालू होता आणि त्याच्यानंतर आमचं पीटी लेक्चर होणार होतं. तर विषय असा आला की लाईक बोलतात ना की हिंदीमध्ये मॅमने लवकर सगळं शिकवून झालं त्यांचं. त्याच्यानंतर बोलले की तुम्हाला आता काय टाइमपास करायचं तो करा, शांतपणे करा. शांतपणे टाइमपास होतो का? मग तू काय टाइमपास केला? मी बाहेर बघत होतो. मुलींना नाही हा बाई. पाऊस म्हणजे काय मागे वळून बघत होता काय? मग बाई पाऊस इम्पॉर्टंट. ती कुठे बसली होती? ती माझ्या मागे बसली होती. अच्छा, मग तू पावसात थोडे बघत होता, तू तिलाच बघत होता. नाही बाई नाही, म्हणजे पावसालाच बघत होतो बाई. तेव्हा एवढी हिंमत नव्हती माझ्यात, कारण की पोरींना बघायची नाही. पोरींना बघायची नव्हतीच, कारण की जर पोरींना बघितलं तर बाई घरचे जे माझी हालत करेल ना. पण घरी थोडी माहिती पडलं असं की तू पोरींना बघतोय का नाही ते? नाही बाई, लवकर कळतं बाई, आमच्या ह्याच्यात असतं तसं. सीन असं होतं की लाईक हिंदीचा लेक्चर चालू आहे. मॅमने बोलले की तुम्हाला काय प्रोजेक्ट करायचे ते करा किंवा शांतपणे झोपा, म्हणजे आवाज जास्त करू नका. कोणासोबत? एकट्यामध्ये झोपा. ओके, एकट्यामध्ये झोपायला म्हणजे बोल काय नाही बोल. एकट्यामध्ये झोपायला सांगे, म्हणजे शांत बसा, काय करू नका जास्त. तर आता अचानक म्हणजे ज्या मुलगीच्या बाजूला आहे ना माझा मित्र बसलेला, तो होता महारामी. म्हणजे महा लेवल असतात ना, लेवल. ओके, एक्स्ट्रीम एकदम अप्पर लेवल वाले. तर तो जोरात हसायला लागला. तर आता मॅमला कळलं की अरे कशाला हसतात जास्त. तर मॅम आली, विचारायला लागली की भाई काय चालू आहे तुमचं, कशाला हसतात आहे. तर तो म्हणजे मला न सांगता त्याने मॅमला डायरेक्ट सांगून दिलं की अरे मॅम हे बोलते की मी ह्याच्यावरती प्रेम करते. मी भाई शॉक. ये मेरे को अभी पता चला है. हे काय झालं भाई, मीच का? हँडसम बॉय. आशिष तांडेल हँडसम बॉय. आणि तेव्हा कशी भाई पॅरेंट्सचा एक असा धाक असतो ना की
छोट्या छोट्या गोष्टीमधून पण भाई मी खूप मार खायचो. ही तर भाई कांड हे तर लेवल होतं ना, डायरेक्ट लेवल, कांड वरती लेवल. म्हणजे ही घरात गोष्ट कळली ना तर भाई की गांडीवर फटके. भाई लवडे घरातून बाहेर. आणि मी माझं म्हणजे बोलतात ना की रडण्यासारखं मूड झालं. मी मॅडमला बोलतो, मॅडम मी नाही, ही माझी मारते, मी नाही मारत. तर तसं मॅडम पण हसायला लागले. मग बोलली की अरे मी काय नाही करणार आहे. जाऊ दे, तुम्ही लहान आहेत, तुम्ही इथेच राहा, अजून वर नका जाऊ. त्याच्यानंतर पासून ती मुलगी कधीच बोलली नाही माझ्यासोबत. बाई तोंडावरती रिजेक्शन असतो ना, नाही तू नाही ते रडून मी नाही. तसं होतं. दुसरा किस्सा होता मग फक्त प्रेम नव्हतं ते फक्त लाईक मैत्री होती चांगली खास, पण ते प्रेमामध्ये कन्वर्ट केलं गेलं होतं. तुझ्याकडून का तिच्याकडून? नाही, खूप मित्रांकडून. आणि मित्र का वेचत नेहमी येतात सर. सीन कसं होतं, 7वीचा वर्ग म्हणजे 7वीत होतो मी, आणि 7वीचा सेकंड सेमिस्टर असतो ना, तेव्हा तुम्ही डी मध्ये होतो ना, डिव्हिजन डी ला ना. डी मध्ये, हा डी मध्ये होते तुम्ही आणि मी बी मध्ये होतो. हा, तर सीन असा होता की तेव्हा तो एक काय बोलतो त्याचं एक सॉन्ग होता. म्हणजे कोणता? तो एक सर आहे ना, त्या सॉन्ग मध्ये खूप फेमस आहे, चिकनी चमेली. चिकनी चमेली कोण गाणं गायचं? डान्स एकदम फेमस आहे. समजलं, आठवलं. तो असं बघायचं नाही की मुली वेगळ्या मुलं वेगळे, ते बसवायचा. तेव्हा सेकंड सेमिस्टर चालू झालं ना, मला एका मुलीच्या बाजूला बसवलेलं. ती होती खूप म्हणजे चांगली दिसायची आणि मैत्री पण आमची चाललेली. म्हणजे आम्ही जास्त बोलायचो, असं गप्पा मारायचो. तर माझे मित्र होते महाराणी. त्याच्यामध्ये काय सीन झालं त्यांचं, ते बोलायला लागले अरे भाई, म्हणजे ते बाहेरून असं रिसेस टाइमला बघायचे ना मी तिच्यासोबत बोलतोय असं. डबा एकत्र खायचे? डब्बा वगैरे नाही, कारण की भाई माझ्या घरी फक्त ते चपाती रोल करून ते साखर टाकायची, ते कसं शेअर करू मी तिला. तेवढंच भेटायचं भाई. सीन असे बाहेरून असे मित्र बघायचे की अरे भाई ह्याचं काहीतरी आहे. तर मात्र असतात फक्त एवढं कन्फर्म आहे. तर त्याच काय सीन झालं की त्यांच्याने मला न कळवता नंतर ती भांडायला लागली. नंतर म्हणजे काही तो सीन गेला त्यानंतर भांडायला लागली ती की भाई असं काय, हे मला नाही बोलायचं. मी शॉक, हे काय होतंय, हे काय होतंय, असं काय विषय. ते बोलायला लागले की मी मित्रांना जाऊन विचारलं आधी की भाई काय सीन केलं तुम्ही. तर बोलले की भाई सांगितलं. अरे एवढ्यांना सांगायसाठी मला तर विचारा, सांगू की नको. अरे मी का हाय काय ना ते तर बघा, तुम्ही डायरेक्ट माझीच मारतात. नाही पण असं त्यांनी काय म्हणजे डायरेक्ट असं विचारलं नाही तुला की अरे आशिष असं आहे का तुझं? नाही, झाल्याच्या नंतर विचारलं. तुझं होतं का असं? हे कधीचा किस्सा हा 7वीचा सेकंड सेमिस्टर चालू. 2017ला पास आउट झालं म्हणजे 14-15. हा 14-15 हा तेव्हाचा किस्सा असेल. तो एक किस्सा होता. अगदी मित्र मला माहिती आहेत कोण आहेत ते. अरे एका शाळेतल्या पण. त्याच्यानंतर म्हणजे ती बोलायचीच बंद आहे आतापर्यंत. आता पण नाही बोलत आहे. कुठे ऍड नाही तुला इंस्टावरती, व्हॉट्सअप, फेसबुक वरती कुठंच नाही? मी पण कधी पाठवलं नाही. फक्त ती मैत्रीण होती माझी, मला आवडायची, असं कधी प्रेम त्याच्यावरती झालं नाही. टिकलीवाली. हा टिकलीवाली, बारीक टिकलीवाली, चायनीज वाली चिली चायनीज. समजलं कोण आहे. त्याच्यानंतर प्रेम झालं एकावरती 10वीत. अरे बापरे. वाटलेलं नव्हतं मला होईल, पण आवडायला लागले की हा भाई 10वीत आहे, म्हणजे चांगली दिसायची. तेव्हा कधीच हिंमत नाही केली तिच्यासोबत बोलायला. नाही पण नशीब बोललास नाही, 10वीचा टाइम होता आपला. दहावी केटी होते.
तुला 10वीला किती टक्के होते मग? 10वीला 70. आईला मी 60 वाला माणूस आहे रे. पण नशीब मेन गोष्ट अशी होती ना भाई की मी पास झालं, माझ्यासाठी ते हे लिमिट होतं. हा बाई. अरे मग स्वतःला काय, अरे तुला स्वतःवर गॅरंटी तरी होती ना तू पास होशील. मला पण नव्हती बाई. मला तर माझ्या घरच्यांनी होप सोडले होते. 70 भाई मी खुश. अरे तू 70 ना, माझ्या घरच्यांनी होप सोडले तर यांच्या आज नापास होणार. आणि जेव्हा मी पास मी अख्या गल्लीत नाचत गेलेलो तेव्हा. नाही भाई मी पण पूर्ण बिल्डिंग मस्त भाई गाजवली. अरे पण 70% कसे असं बोलताना कसं वाटतं की हा 70%, 60%. अरे बेंचवर पास झालं ते बघ पहिला, नंतर आपण 60ची गोष्ट करू. हा ना, माझे 36च भाई. 36 व्हायचे मुश्किल आहे. हा ना, 36 भाई 36 भेटले तरी भाई बस आयुष्य पास, जगलो मी. फक्त पास व्हायचंय बस. आयुष्य जगलो मी. तसं माझं 10वीला पण झालं, 12वीला पण तसंच झालेलं. 12वीला मला कमी टक्के होते. 12वीला मला 50% होते. 50 कमी होते मला ऍक्च्युली. मला किती 52 होते. तुला 52 ना, मला 50 कम होते. आता बोल, आता काय बोलशील? माझ्या घरच्यांनी मला 9वीला होप सोडले. 9वीला नापास होणार एवढी गॅरंटी होती. हा. पण पास झालो. 10वीला पण सेम. हा. 11वी काय सहज निघून जाते. 12वी तर मी असं टेन्शनमध्येच, माझी मम्मी टेन्शनमध्ये की अरे बेंचवर पास होईल का नाही. पण बेंचवर पास, हक से पास हो गया. हा भाई. पण ऍडमिशन नव्हतं भेटत कुठे. अरे कमी टक्के. हे जाऊ दे, आपला तो पॉईंट राहिला बाजूला. तू आपलं ते बोल, काय बोलत होता? हा, तर कसं होतं की 10वी मध्ये आवडायला लागलेली एक मुलगी होती. अरे मुलगीच आवडणार का, मुलगा आवडणार आहे तुला? नाही रे साल्या. मी तिला तेव्हा प्रपोज नाही केला. 11वीला प्रपोज केला. 11वी मध्ये तिने नाही बोललं. मग 12वी मध्ये हावली. नाही भाई, 12वी मध्ये पण नाही बोलली. 11वीला एंडला प्रपोज केला. म्हणजे 12वी स्टार्ट व्हायच्या आधी. हा म्हणजे बोलतात ना नोव्हेंबर असं. हा हा. तर तेव्हा प्रपोज केला. त्याच्यानंतर तिने ब्लॉक केला. मला हे का समजून मुलींचा हा प्रॉब्लेमच आहे का? म्हणजे ती ती बोलायची की लाईक नाही माझ्या पॅरेंट्सला नाही आवडेल हे नाती. मी म्हणलं ना तरी हा ठीक आहे, अरे काय इश्यू नाही. आपण लगेच आज प्रपोज केलं उद्या लग्न करणार का तुझ्याशी? मी नाही ना, उद्या थोडा टाइम घ्यावा लागेल ना भाई. हा. आणि मी पण चुकी केली की भाई म्हणजे बोलतात ना की तेव्हा अक्कल हा, नव्हती, तेव्हा मॅच्युअर्डनेस नव्हती की भाई तिला आधी पटवावं. डायरेक्ट. हा, डायरेक्ट हो बोलेल. कोणाच्या बापाचं काय जातं. अरे पण मला आहे ना मुलींचं हेच समजत नाही. अरे प्रपोज केलाय ना, ठीक आहे, नाही म्हणायचं सरळ नाही बोला. हा. घरच्यांचा रिझन का असतं मला ते तसं समजत. मम्मी पप्पा अलाउड नाही करणार, मम्मी पप्पांना नाही आवडणार. अरे मग ह्याच्यात मुलगा प्रपोज करतोय, तुला लगेच जाऊन तू घरी सांगणार आहे का की मला ह्या मुलांनी प्रपोज केलंय, काय करू, हो बोलू का त्याला? घरच्यांना विचारून हो बोलणार आहे का तू? नाही. अरे ह्या गोष्टी मला समजत नाही कधी कधी. काही मुलींच्या, बाकी काही मुली असतात अशा, काही मुलींचं असं असतात, काही मुली नसतात. असतात काही स्ट्रिक्ट पेरेंट्स आमच्या घरच्या सारखे. म्हणजे 10वीच्या आधी होतं तसं. ज्याच्यात माझी खूप फाटायची की भाई एक मुलीसोबत बोलताना भेटला तू तिथेच गेला. तुझं असंच फाडणार. 11वीत प्रपोज केला, तिने ब्लॉक केलं. थोडा डिप्रेस मध्ये गेलं की भाई मी काय केलं, क्या गुन्हा किया, प्रपोज केलं ना यार, क्या गुन्हा किया मैंने. तू गुन्हा क्या हो, प्रपोज किया. प्रपोज नहीं करता, जल्दी प्रपोज किया. फिर उसके बाद हो गया 12वीं क्या, फिर इंजीनियरिंग किया. इंजीनियरिंग में लग गया मैं, मतलब एडमिशन मिल गया मेरे को गलती से. नहीं भाई, इंजीनियरिंग करने की थी मेरे को. कुछ रीजंस की वजह से मैं ब्रेक लेने वाला था, बट वो फैमिली की वजह से फैमिली ने मुझे पुश किया कि मत ब्रेक कर. उसके बाद 3rd ईयर में कुछ तो समवॉट वो आई वापस लाइफ में. मग तिने प्रपोज केलं तुला? नाही, तूच केलं. तेव्हा पण खाज होते ना की अरे भाई परत आली. शर्ट खाजवली काय? तर प्रपोज केला तिला. म्हणजे प्रपोज तेव्हा अक्कल आली की बाई आता मॅच्युरिटी लेवल आली आहे. आधी प्रपोज नको, आधी पटवू तिला. पटवलं आधी फ्रेंडशिप मध्ये आण तिला, आणि फ्रेंडशिप कर, मग चांगला बोल, मग हे कर, फ्रेंड बन. हा
त्याच्यानंतर हां प्रपोज केला तिला, झालं. पण स्कूलचं तू डायरेक्ट ते कॉलेजमध्ये आल्यावर केलंस तू प्रपोज? हां आफ्टर कॉलेजमध्ये हो, हो बोलली होती का तेव्हा? हो. बस मग आधी का नाही हो बोलली? आधी कोण बॉयफ्रेंड होता काय? काय माहिती. असेल रे, क्या विषय, क्या असेल भाई, असेल. पता नहीं. ऐसे डिप्रेशन में. ठीक आहे. तुझा काय किस्सा होता भाई? माझा एक किस्सा तर माझा ना आयुष्यभर लक्षात राहिला असा आहे, फुल फेवरेट किस्सा आहे माझा तो. पहिला एकदा कसा एकदम छोटा किस्सा जो झाला ना तो सांगेन, आणि त्यानंतर मग हातला सांगेन मी. हां एक किस्सा असा होता की तेव्हा म्हणजे मी सहावीपासून मी नालसोपारामध्ये राहायला आलो. हां. 6वी ते 10वी माझे नालसोपारामध्ये आले, ते तुला हां, माहिती माहिती आहे. आहे. 6वीला मी जेव्हा म्हणजे तो वर्ष माझा पहिला ना शाळेतला. माझे जास्त मित्र कोण नसायचे, कोण नाही काय नाही, आणि म्हणजे मी खूप कमी लोकांमध्ये राहायचो तेव्हा. जर तू शाळेत नवीन गेला असेल तुझे कोण जास्त मित्र नसणार, कोण नसतोच, कोणाशी बोलणार नाही, जास्त मुलांशी बोलणार नाही, मुलींचं तर लांबच राहिलं होतं तेव्हा. माझी गाण पाठव कसं बोलू मी, आत्याकडे राहायला आलो, मेन गोष्ट तर हा होती. मग बोलू का मी आता आला आणि कांड केला, आलाय कांड करतोय. आणि वरतून तो होता आत्याकडे, आणि आत्या माझी स्ट्रिक्ट. मेन गोष्ट तर ही होती. मी जास्त कधी कोणाशी बोलत नव्हतो स्कूलमध्ये, म्हणजे त्या पिरियडपर्यंत, जोपर्यंत मला सवय होत नाही ना तोपर्यंत शाळेमध्ये जसे मित्र. मग नंतर पुढे तर कांड केले मी, भरपूर कांड केले, ते मला अजून घरच्यांना माहिती पण नाही, ते सांगेन नंतरला, ते नेक्स्ट मध्ये सांगेन, कळेल नंतरला. तर पहिला ऍक्च्युली असा विषय झालेला की ते आय डोंट नो ते लोक ट्रूथ अँड डेअर खेळत होते की नाही हे तर आपल्याला माहिती नाही. पण मला ना त्यावेळेस जी एक मुलगी होती एक, तर तिने काय केलं होतं माहिती आहे, तिने तिच्या मैत्रिणीला सांगितलं. आणि हे तर आम्ही 6वीला असतं ना भाई, ही 6वीची गोष्ट आहे, 2012ची गोष्ट आहे. तिने काय केलं, तिने बोलली की प्रतीककडनं ना अशी बुक घे तू. आता ती कोणती बुक होती मला पण एक्झॅक्टली आठवत नाही आहे. तिने बुक घेतली, म्हणजे प्रतीक तिला बुक हवी आहे, तू दे ना. म्हणजे ह्यांच्यात माझीच बुक इनकम्प्लीट आहे, मग हिला कशाला पाहिजे. मी आधी बुक इनकम्प्लीट ठेवायचो, आणि वरतून हँडरायटिंग संबंधित तर चांगलीच गोष्ट आहे. मग तर चल मी दिली बुक दिली, आणि अर्धा एक तासात ना मला ती बुक रिटर्न भेटली. बुक भेटली ना, तर तेव्हा मी काय चेक नाही केलं की त्यामध्ये काय आहे काय नाही वगैरे. ते मी अशी बुक उचलली, मी बॅगमध्ये ठेवली, आणि जसं आपलं नॉर्मल स्कूल सुटते 12:30 पिरियडला, आणि कळते आपल्या घरी. संध्याकाळी अभ्यासाला बसणार, म्हणजे बसायचो, बुक ओपन केली, आणि तीच मला ॲक्च्युअली बुक जी इनकम्प्लीट होती ती मला पाहिजे होती, म्हणजे कम्प्लीट करायची होती. तर मी एकाची आणली होती की बाबा मला दे बुक कम्प्लीट करायची, आणली घरी. आणि जेव्हा मी माझी बुक ओपन केली ना, तर मला त्यामध्ये का ना एक अशी चिठ्ठी भेटली छोटीशी. त्यामध्ये असं लिहिलं होतं, चिठ्ठी पण कशी ह्याचा झाडवरचा एवढासा पेपर, त्या पेपरमध्ये लिहिलंय, आणि त्याला पण फोल्ड, जसं चोर चिठ्ठी खेळतो ना का, एवढीशी चिठ्ठी बनवतो झाटूशी एवढीशी चिठ्ठी, ती चिठ्ठी भरली त्यामध्ये. आणि ती जेव्हा मी ओपन केली तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलं होतं, आय लव्ह यू प्रतीक, आणि असा हार्ट होता, आणि हार्टमधून नाही का असा ॲरो जातो, तो ॲरो जातो नाही का असा हार्टवाला, तो बघचोरी. ती बेंच ते लय भारी होतं तेव्हा. ते केलं ना म्हणजे हां, तो अरे तो लय विचित्र होतं ते तेव्हा भारी वाटत. आता ते बचकाने हरकत वाटतात ते. तर तो होता. बोललो मी हे माझ्या बुकमध्ये कसं काय आलं, बोललो. तरी मी उचलून फेकून टाकली नाही, तेव्हा नाही, मी काहीच नाही केलं, मी ब्लँक झालो तेव्हा. म्हणजे हे असं कोणी केलं माझ्यासोबत. मग मला लक्षात आलं, म्हणजे मी तर बुक तिला दिली होती, मग कदाचित तिने केली आहे का, तरी मी डाऊटफुल आहे त्या बाबतीत. पण मला हे झालं की भाई मी आत्याकडे राहतोय, माझ्या गांडीवर फटके पडतील, जाम घेईल, हा आत्या मला मारल, बोललो. म्हणून मी या भीतीने मी काय करावं, मग मी काय केलं की तशीच जे होते ना चिठ्ठी, तशीच ती फोल्ड करून ठेवली साईडला. मी माझा अभ्यास वगैरे करून घेतला, तशीच त्या नंतर चिठ्ठी बुकमध्ये ठेवली. आणि नेक्स्ट जे स्कूलला गेलो ना, स्कूलमध्ये गेलो, आणि मग जी टीचरला सांगितलं, म्हणजे फर्स्ट लेक्चरला आपल्या क्लास टीचर असते, क्लास टीचरला सांगितलं, मिस असं किया, मला बोलते किसने किया. ती मुलीची तर पाठवून आली असेल, तिला काय माहिती मी जाऊन लगेच सांगणार आहे. मी माझं असं नव्हतं की चल तू केलंस तर केलंस, पण माझी गाण का फाटत होती,
आत्यामुळे हा. मी मार खाईन म्हणून मी भीतीने मी सांगत नव्हतो. आणि मी काय केलं मग तेव्हा मी ती मुलगी पण बोलत असेल Actually दिली. चुकीच्या झक मारे ह्याला चिठ्ठी दिली मी, असं झालं. हा चुत्या चुत्त्या निघाला. तर तेव्हा मी काय केलं, मी ती जसा नेली ती चिठ्ठी मेलो, मी असं असं झालं माझ्यासोबत. बोलते कोणी केलं, मी मेलो अशा अशा व्यक्तीला दिली होती बुक. टीचरनी तिला पण बोलवली. बोललो नाही हिनी नाही, बुक घ्यायला ती आली होती तिची मैत्रीण, तिला पण बोलवली. आम्ही तिघं असे उभे आहेत. हो टीचरने विचारलं की हे काय आहे. ती जी बुक घ्यायला आली होती ना ती बोलते मिस मैंने नहीं किया, ये मेरे को बोली बुक लाने. भूक लाने बोली मग आई सावली ते. मग हे कशाला करायचे धंदे, बुक कंप्लीट करायची होती ना, बुक कंप्लीटच्या याच्यानं तू घेऊन गेलीस, मग हे का धंदे केलेस. मग ते विचारलं, मग तेव्हा टीचरला बोलते ये हम लोग त्रुटन देर खेळ थे. आता तू खेळत होतीस का नव्हतीस ते तर मी बघायला आलो नव्हतो. मग वेंचो तुला मीच भेटलो होतो का तेव्हा. अरे बाकी तेवढी मुलं आहेत बघ ना. मग बुक त्या चक्कर मध्ये बुक तरी कम्प्लीट करून दिली. अरे घरचं मला कम्प्लीट करायला लागली. हा ना. अरे वरतून फाटली वेगळी ती अलग. भाई आत्या माझी एकदम डेंजर डॉन होती. डॉन होती म्हणजे आत्ताही तशीच आहे, स्ट्रिक्टच आहे मॅरेज मध्ये. पण तरी तेव्हा आपण लहान ना रे भाई, 12-13 वर्षाचे आपण तेव्हा. तर तेव्हा काय हे सगळे उद्योग थोडी करणार आपण की हा मला ही आवडते मला ती आवडते असं थोडी चालतोय. मग त्यावेळेस असं झालं होतं की तिला ना, आणि जो स्कूल तेव्हा ना नवीन नवीन स्टार्ट झाली होती आपली. क्लासमधली जी आहे ना ती पहिली मुलगी अशी असेल त्या दोघी ज्यांना पहिला रिमार्क भेटला होता टीचरकडून. हा भाई तो रिमार्क भेटायचा म्हणजे भाई जाम हार्ड होता तो. एक्स्ट्रीम लेवलची इन्सल्ट असायची पोरीनं जर रिमार्क भेटलं ना, ती एक आहे ना इन्सल्ट व्हायची मुलींची की भिंचोद मला रिमार्क भेटला. आणि 6वीच्या वर्षाला असं झालं होतं ना, मला एकही रिमार्क नव्हतं, एकही रिमार्क नाही. 7वीला जसा गेलो 7वी ते 10वी फक्त रिमार्क भेटतो. माझं कॅलेंडर भरायचा का ते माझे पण भरले, कधी मी घरात दाखवले नाही. मी सांगेन ते नंतर सांगेन तुम्हाला काय काय केले तेव्हा मी. पण हे असा एक हे कसा एक थोडीशी चुत्यागिरी होती ती. पण जो आता दुसरा जो किस्सा आहे ना माझा, तो लय भारी. तो एक असा छोटासा क्यूट आहे, थोडा एक चुत्यागिरी आहे त्यामध्ये. म्हणजे मुलगी पण तशी चुत्ते होती. नाही मुलगी चुत्ते होती, मुलगी लय सरस होती. मुलगी तू चुत्ते होता. मी चुत्ते होता. मुलगी भारी होती, शपथ सांगतो मुलगी लय भारी होती. म्हणजे पहिल्या किस्सा सारखा चुत्तागिरी तू केलं असेल. मी नाही तेव्हा चुत्यागिरी नाही, मी सांगतो थांब ना. विषय असा होता की ती मुलगी आहे ना त्याच बिल्डिंग मध्ये राहायची ज्या बिल्डिंग मध्ये मी राहायचो. म्हणजे त्यांची सोसायटी वेगळी ना आमची सोसायटी वेगळी असं होतं. 2 सोसायटीज ना आमच्या, एका सोसायटीमध्ये 2. हा तर मी जेव्हा शाळेत म्हणजे नावसोपारामध्ये पहिल्यांदा आलो होतो राहायला, तेव्हा लगेच का स्कूलचं ऍडमिशन माझं झालं नव्हतं. तर मी बिल्डिंगमध्ये खेळायचो ना. आता माझ्या बिल्डिंगमध्ये पण ओळख नव्हती कोणासोबत, फक्त रुद्रेश सोबत माझी ओळख होत गेली होती. तर मग आता माझा भाऊ पण मोठा भाऊ तो पण बाहेर जायचा, तर मग तो कसा मला घेऊन जाईल. मी लहान तर तो थोडी त्या मित्रमैत्रीण मला ठेवणार आहे. मग मी माझ्या बहिणीसोबत असायचो. हा मग आता बहिणीसोबत बहिणी तिच्याच मैत्रिणीसोबत खेळणार ना मी. ऑप्शन काय करूच नाही शकत होतो यार. तुला फक्त त्या बहिणी खेळत होते, त्यांच्या मैत्रिणीला बघून फक्त खुश व्हायचे. नाही मी त्यांच्यासोबत पण खेळायचो. मी रॅकेट खेळायचो तेव्हा. घर नाही खेळता. घर नाही खेळलोय मी. खेळलो असेल कधी आठवत नाही. लहानपणी एकदम सॅन्टाक्रूजला असून कदाचित खेळलो असेल पण आठवत नाही मला. तेव्हा ना म्हणजे त्यांचा जो रॅकेट खेळायचो, तर ती जी मुलगी होती ना ती पण सोसायटीमध्येच होती आणि ती स्कूलमध्ये पण होती. आणि ती मला माहिती नव्हतं. ती माझ्याच वर्गात आहे, मला तेही माहिती नव्हतं. नंतर म्हणजे ऍडमिशन वगैरे झाल्यानंतर ती माझ्या वर्गात आहे ते मला माहिती नव्हतं. जेव्हा मी त्यांच्यासोबत खेळायचो रॅकेट वगैरे, चांगलं खेळायचो ना. आता रॅकेट कोणाला येत नाही भाई, रॅकेट सर्वांना येतं खेळता. तर चांगलं खेळायचो म्हणजे मी. ते प्रोफेशनल नाही हे अगदी असे नॉर्मल खेळतो ना तसं ते खेळायचो. आणि मे बी त्या मुलीला मी तेव्हापासून आवडायला लागलो होतो. बट तिने कधीच सांगितलं नाही, कधीच नाही ना. मला डायरेक्ट मला सांगणार नाही, नवीन माझ्या बहिणीला पण सांगितलं नाही, काहीच नाही केलं तिने. 6वीचा वर्ष तसाच गेला, 7वीचा वर्ष तसाच गेला, 8वीचा वर्ष कसं माहिती सेम 1च्या टायमाला माहिती पडलं मला. ते पण कोण दुसरी थ्रू माहिती पडलं.
म्हणजे आपलं कसं माहिती आहे का, आणि माझं कसं असायचं की सुट्टी पडणार आहे ना आता मला आपल्याला, दिवाळीची सुट्टी असेल कसली सुट्टी असेल, तर मी एक्साइटमेंट असायची मी ठाण्याला जाणार आहे, मामाकडे जाणार आहे मी हा ते असं एक प्रत्येकाला एक्साइटमेंट असते की हा भाई सुट्टी पडली, मी आज मी ठाण्याला जाणार, मी मला इकडे जाणार, मी तिकडे जाणार, असं असतं ना. तर मी आपल्या ना सेमिस्टर संपली, सेम 1 आपली पूर्ण संपली, आणि लास्ट पेपरच्या दिवशी मी घरी येत होतो, मी फुल खुश, मी माझ्या धुंदीत आहे भावा, मी माझ्या धुंदीत. सेमिस्टर संपली म्हणजे भाई बोलतात ना की भाई एक अचिव्हमेंट पास केली मी, आता भले कोणते पण एक्झाम असू दे, रिझल्टच्या नंतर बघायला गेलं, एक्झाम संपली ते महत्वाचं, एक्झाम संपली ना ते महत्वाचं, सुट्टी पडली ते महत्वाचं भाई. हा, तर त्यावेळेला ना कसं सीन विषय माहिती आहे का की मी घरी येतोय, माझं शर्ट सगळं असं हे झालंय, इन वगैरे बाहेर काढले, टाय ओपन करून टाकले, का सुट्टी पडली, आता कोण काय बोलणार आहे मला. घरी येतोय म्हणजे दत्त मंदिर थ्रू मी असं आलो माझ्या रोडला, आम्ही सेंट्रल पार्कच्या, आणि तिथून आहे ना मला मागून एक आवाज आला, ते प्रतीक. तर मी सर्वात पहिला मी मागे बघितलं, मला ज्या मुलीनं आवाज दिला ना, मला तर वेंचर पहिला हा प्रश्न पडला, हिने मला कसा काय आवाज दिला. जी मुलगीने प्रपोज म्हणजे माहिती पडलेलं ती, आता समजा ही जिला मी आवडायचो आणि ही मुलगी हिची मैत्रीण, ह्या दोघी मैत्रिणी, जिला तू आवडायचं, तुला आवडायची ती, मला कोणच नाही आवडलं, मला कोणच नाही आवडायचं. म्हणजे जिला मी आवडायचो ना, माझ्या बिल्डिंग मध्ये जी राहायची, आम्ही एकाच वर्गातले वगैरे, तिने काय केलं, तिच्या मैत्रिणीने सांगितलं की प्रतीकला जाऊन अशी एक चिठ्ठी दे, आणि सेम त्यामध्ये असं लिहिलेलं आय लव्ह यू प्रतीक. त्यामध्ये हार्ट वगैरे काय नव्हता, त्यामध्ये फक्त आय लव्ह यू असं होतं. तर तिने स्माइली होती, नाही आठवत, आय लव्ह यू होतं एवढं आठवते, स्माइली काय आठवत नाही ते, मेन फोकस त्याच्यावरती, बाकी काय मला नाही बरोबर आहे. तर त्यावेळेला असं झालं, तिने मला आवाज दिला, पण मला प्रश्न हा पडला की भिंचू हिने मला काय आवाज दिला, अरे रुक ना, क्या हो गया. मला घाई होती की मला ठाण्याला येते, आज मम्मी घ्यायला येणार आहे मला, तर मला फटाफट घरी जाऊन रेडी व्हायचंय मला. माझी एक्साइटमेंट ही, अरे बोलते ये ले, मतलब क्या ये, बोलते तेरे को ऐसा ऐसा दिया है करके, मतलब ये बंदी ने तेरे को दिया है, मतलब क्या है इसमें, मेरे को नहीं पता, बोलते तो तेरे को नहीं पता तू लाई क्यों फिर. अरे बरं मग तुला जर माहिती नाही मग तू कशाला घेऊन आली मग ते झालं. बोलते पढ़ उसमें कुछ तो लिखा है, वो तेरे को उसने दिया है. आणि ती भिंच चिठ्ठी दिल्याने पळून गेली, ती जागेवरती थांबली पण नाही किंवा हा दिली आणि चालत नाही, ती भिंच पळत गेली, पळत गेली ती, लिटरली पळत गेली. आणि मी चिठ्ठी ओपन केली, असं बघितलं, त्यामध्ये लिहिलं होतं आय लव्ह यू प्रतीक. सॉरी, हा कोणी मिळतो असा विषय. पण मी काय केलं त्या टायमाला, नाही मी टीचरकडे नाही गेलो, मी आता टीचरकडे, अरे आता सुट्टी पडली तर थोडी स्कूलमध्ये जाणार परत. मी काय केलं, नाही जपून ठेवून ते रिझल्ट असतात, इसने तो दिए मेरे को वापिस. तेव्हा क्लास टीचर बदलली होती आपली. मी काय केलं, ती चिठ्ठी आणि तिथल्या तिथं फाडली मी, पूर्ण फाडली मी आणि अशीच टाकली. आणि मला नंतर जेव्हा नंतर काय दिवसांनी एक तरी असं वर्षानंतर पकड, तेव्हा मला माहिती पडलं इथं मी चिठ्ठी फाडली, ती मुलगी मला तिकडनं बघते आणि तिकडे ती बघते आणि मला हे माहिती नाहीये. लागले लवडे, लवडे म्हणजे हे असं झालेलं, आणि मला माहितीच नाही की मला बघते. आणि मी फाडली आहे आणि फुल ॲग्रेशन मध्ये चालतोय, ॲटिट्यूड मध्ये चालतोय, मैंने किसको तो इग्नोर भोसडे में मेरे को नहीं चाहिए. आणि खरं म्हणजे ना विषय असा झालेला की ॲटिट्यूड नाही तो, सगळ्यात पहिले तर माझी माझी गाण फाडली होती की आत्याला माहिती पडलं तर वेचे अजून मार काही. माईला नाही माहिती पडलं पाहिजे, बोल माझ्या माईला जर माहिती पडलं तर माई मला मारणार एवढी 100% मला गॅरंटी होती. कारण आज आपलं हे वयच नव्हतं ना मला हे सर्व करायचं. मेन गोष्ट अशी होती, नाहीतर मी हो बोललो असतो मी तिला, अरे बिल्डिंगची होती ना त्यात काय एवढं बोललो असतो मी, बिल्डिंगच्या मागे भेटलो असतो, लपाछुपी खेळताना. पण तेव्हा मी नाही बोललो तिला. आणि ते मी जी चिठ्ठी फाडली तेव्हा तिने मला बघितलं, ते तिला ना वाईट वाटलं, त्या टायमाला वाईट वाटलं. बट तरी सुद्धा बोलशी ना भावा, तिला तिच्या मनात अजूनही त्या टायमानंतरही माझ्याबद्दल फिलिंग्स होत्या. म्हणजे हे जो प्यार करेगी तर मी इससे करेगी, असा मला विषय वाटतं तिचा.
ते सगळं झालं. मी चिठ्ठी वगैरे फाडली. मी कोणाला सांगितलं नाही, म्हणजे माझ्या बहिणीला पण सांगितलं नाही, माझ्या भावाला पण सांगितलं नाही. अरे कुठल्या तोंडाने सांगू, वेचो तो माझ्यापेक्षा मोठा, मी काय त्याला सांगू दादा असं असं झालं करून. दादा बोलले सांगितलं जातो दादा कसं कसं करायचं ते. दादा डिप्रेशन मध्ये गेला असेल. मला कधी भेटली मला नाही भेटली, याला कुठे भेटली. हा कालचा आलेला माणूस त्याला भेटते, मला का नाही. आणि नंतरला ना ते सगळं झालं तरी पण आहे ना ती होती माझ्या बाजू, म्हणजे तिला मी अजून तेव्हा आवडायचो. पण तिने नंतर असं ऍक्च्युअली तिने कधी माझी फेस टू फेस बोललीच नाही त्या गोष्टीवर, कधीच नाही बोलली. ते अजूनपर्यंत पण नाही बोलले. आता आम्ही कॉन्टॅक्ट मध्ये वगैरे आहोत, चांगलं बोलतोय वगैरे, पण अजूनपर्यंत ते समोरून तिने अजूनपर्यंत सांगितलं नाहीये. सांगेल आता हे बघितल्यानंतर सांगेल. काय माहिती, बघायला सांगेल पण कदाचित येईल असं डीएम. ए प्रतीक क्या बोला तू, क्या लिख रहे हो, क्या बोल रहे तू मेरे बारे में. नाही असं काय नाही होणार. हो सो नाही होणार भाई, लग्न पण होऊन जाईल. नाही नाही, आपण लय पुढे गेलो रे त्या बाबतीत. लग्नाला अजून टाइम आहे. नंतर बघतोय की प्रतीकचं लग्न आहे भाई कोणासोबत. काश ही पहिला बोली होती ती चिठ्ठीवाली. पण भाई चिठ्ठीचे खूप विषय आहे तुझे. चिठ्ठीने मला चिठ्ठ्या बनवून ठेवलेली मला त्या टायमाला. चिठ्ठीगिरी करून ठेवली, चिठ्ठ्यागिरी केलेली मी त्या टायमाला. आणि तरी पण तिला ना त्यानंतर होत्या माझ्यावर फिलिंग्स. मग मी 9th गेलो. 9th असताना ना ॲक्च्युली सेमिस्टर 2 म्हणजे आपली डायरेक्ट फायनल असते ना, फायनल एक्झाम. फायनल एक्झामचा शेवटचा पेपर 8 एप्रिलला आणि 7 एप्रिलला माझा बर्थडे. 8 एप्रिलला आपला कुठला मराठीचा लास्ट पेपर आहे आणि 7 एप्रिलला माझा बर्थडे आहे. आणि मी घरात आपला अभ्यास करत बसलोय आणि भावाने पण वाटतं केक वगैरे आणलेला कदाचित, आता ते एक्झॅक्टली आठवत नाही मला, पण तिने माझ्यासाठी केक आणला होता. हा भाई केक आणला होता भाई. आणि पण एवढं करते भाई, ऐक ना ते अजूनपर्यंत असेल भाई. आता नाही अरे. पण तेव्हा विषय असा होता की मी अभ्यासाला ना बेडरूम मध्ये बसलोय आणि तिची बारकी बहीण आली घरी मला बोलवायला. आणि बोलवायला आली, बोलते प्रतीक भैया आपको है ना मेरे मम्मी ने बोला है. मतलब क्यों भैया. हाँ ती लहान, ती आपल्यापेक्षा लहान आहे ना तिची बहीण. भैया ना सॉरी भाई बोलेल भाई. प्रतीक भाई आपको ना मेरे मम्मी ने बोला है. मतलब क्यों. अरे वो मम्मी ने आपका बर्थडे है ना तो मम्मी ने आपके लिए केक लाया करते. अच्छा, मला वाटलं कांदे पोहेचा कार्यक्रम करून घेते की काय. कांदे पोहे तर मुझे केक बोलते मम्मी ने आपके लिए केक लाया तो आपको मतलब केक कटिंग के लिए बोला है. तर माझं असं झालेलं काय, सोली जाऊ की नको जाऊ, उगाच आत्या ओरडेल बोललो मला. मी नेहमीच ह्याच याच्यामध्ये होतो की आत्या ओरडेल म्हणून मी ना कधी असं रिस्कच नाही घेतली. त्या आपने इसमें कैसे अब्बू नहीं मानेगे, आत्या नाही मानेगी. तसं झालं. मग तेव्हा ना मी काय केलं की माईला विचारलं, म्हणजे माई काय करू, जाऊ का, असा विषय बोलवलंय मला बर्थडे केक कटिंगसाठी. ती बोलते, मग माई बोलली जा. मला वाटलं केक वगैरे आलेला असेल. तेव्हा गेलो मी आणि समजते मेचूर केकच नाही आला अजून. बोला आंटी आपने बोला केक आया, तो केक किधर है. तो डिलिव्हरी बॉय लेके आ रहा है. मग तेव्हा ना असा एक मुद्दा असा आला, केकच नाही आलाय. त्यांच्या अर्धा तास थांबलो मी केकसाठी. आणि मी अशी पुस्तकं वगैरे ठेवले ना, बेडरूम मध्ये पुस्तकं ठेवलेत आणि मी असं डायरेक्ट निघून आलोय. आणि माझी गाणी इज्जत वाटते. अरे त्यांची पुस्तकं अशी ठेवलेत, माई उगाच बडबडेल मला, काय करू मी, काय करू. बर्थडे राहतो माझा बाजूला, माझं भीती आई होती माझी, काय करू आता, काय करू. असं आंटी जल्दी करो ना, मेरे को जाना है, मेरे को बुआ चिल्लाएगी, प्लीज प्लीज जल्दी करो. अरे रुक ना, वो आ रही है, केक लेके आ रही है. अरे बोला तीच मुलगी होती. तीच मुलगी बिल्डिंग वालीच. आणि केक आला नंतरला, केक कटिंग वगैरे मी बघितलं नाही. असं काय कॅन्डल मत लगाओ, पहिला केक काटने तो मत नाही काय, मेरे को पहिला केक काटने तो मेरे को भागले तो पहिला घर पे. आणि ते सगळं झालं, केक वगैरे कटिंग झाला, केक वगैरे भरवला. आणि ते ना समजा आता आपण इथे केक असं कटिंग चालू आणि ह्या साईडला किचन आहे समजा, ह्या साईडला असं पुढे किचन असेल समजा, ही साईड किचनची पकड.
ती तर उभी आहे केक अशी आणि अशी हातात गडी घालून बसली आणि माझ्याकडे बघते अशी अच्छा. आणि हसते. म्हणजे एक बोलतो ना हो प्यार प्यार आंखों में प्यार आता है ना, हा. तसं झालेलं तिकडे. पण तरी मी नाही, मी माझ्या याच्यामध्ये ऐसे करते का, मी बात नाही करेगा. तू कोण होते? नाही पण एवढं होतं, मी नेहमी माझे बुक्स कम्प्लीट करायचे असतील ना, माझे ते इनकम्प्लीट नेहमी असायच्या बुक्स, मी नेहमी तिच्याकडेच जायचो बुक घ्यायला. आणि बिल्डिंगमध्ये अशी अफवा झाली होती ना, प्रतीक ती तुझी गर्लफ्रेंड आहे. अरे नाही बाबा माझी गर्लफ्रेंड ती. मग तिच्या घरी का जातो? अरे बाबा बुक घ्यायला जातो मी, माझ्या बुक्स इनकम्प्लीट असतात दररोज. आणि खरंच मी रोज जायचो. अरे बुकच माझी कम्प्लीट नसायच्या, रोज जायचो. म्हणजे ना तो बिल्डिंग मध्ये पूर्ण हे क्लिअर झालेलं, माहोल पूर्ण क्लिअर होता की प्रतीकची गर्लफ्रेंड अशी आहे. अरे पण मला माहितीये ना भाई, माझी नाही आहे ती गर्लफ्रेंड. तुम्हाला किती हे करायचं, किती सांगायचं. डाऊट तर येतोच. अरे पण नव्हतं ना, मग तेव्हा नव्हतं ना. नंतरला पण तिने गिफ्ट दिलं की नाही तुला? नाही केक दिला फक्त. आणि नंतर मग टांग भेटली. आणि नंतर काय झालं ना, म्हणजे 9वीच्या नंतर 10वीला असताना मी मग नंतर ती मला आवडायला लागली होती. असं झालं. नंतर ती मला आवडायला लागली होती. आता ती तुला असा विषय. आता तुझा नंतर ती मला आवडायला लागली होती. आणि आमच्या बिल्डिंग मध्ये अजून एक मुलगी होती, तर मी तिला सांगितलं होतं की अरे असं विषय आहे, तू जरा ती अशी बोलशील का. तेव्हा तिने सांगितलं अरे तिचं आहे आता. मी त्यांच्या पाठर मारलं गेलो त्या मला असं म्हणजे हातातला चान्स गेला ना रे माझ्या. अरे मी तेव्हा मी का नाही करायचो. रिझन हाच होता माझा. म्हणजे देवाने आणून दिलेलं बाई घे तुला देतोय मी. नाही नको, माज होता ना. माज होता बाई, खॉफ होता ऍक्च्युली, माज नाही खॉफ होता तो. तर असं झालं. नंतर मला ती आवडायला लागली. मला आवडायची, पण मी ना तेव्हा खूप हे झालो होतो, पॉसेसिव्ह झालो होतो तिच्या बाबतीत की नाही तू किससे बात नाही करणे का, तू सिर्फ मेरे से बात करणे का. स्कूलमध्ये पण नाही, कोणाशीच नाही, हे नाही ते नाही. म्हणजे जसं का भाई मी बॉयफ्रेंड आहे तिचा. ए मी बोले का ना वही करणे का, उठ तिथं उठ, बस तिथं बस, असं. हा नाही आज एवढं नाही. म्हणजे मी असं ट्रीट करायला लागलो होतो तिला नंतरला. होत ते म्हणजे ट्रीट म्हणजे असं डायरेक्ट तिच्याशी नाही बोललो कधी मी की नाही तू हे नाही करायचं, तू ते नाही करायचं, असं मी कधी डायरेक्टली त्याशी नाही बोललो. इनडायरेक्टली घुमा फिरा की मैं उसको बोलणे का, मतलब ए तिला सांग असं करू नको, ए तिला सांग असं नाही करायचं, असा विषय झाला होता माझा नंतरला. पण नंतर समजलं की तिचं आहे करून. आणि नंतरला ना तिचा जो होता ना XYZ, तो मला मारायला आलेला. वायझेड होता तो मला मारायला आलेला. XY नाही, YZ होता तो मला मारायला आलेला. तो बिल्डिंग बाहेर पण मला मारायला आलेला, स्कूल बाहेर पण मला मारायला आलेला. पण मी त्याला 2 टाइम भेटलो नाही. आणि ते का नाही भेटलो, बिल्डिंग मध्ये का नाही भेटलो तर मी घरात असायचो. आणि स्कूलमध्ये का भेटलो तर मी स्कूल जशी सुटली मी पहिला घरी यायचो. बाई खॉफ आत्या का खॉफ, असं होतं माझा विषय तो. आणि म्हणजे कसं आलं की स्कूल बाहेर जेव्हा आला होता ना, ते मला आपल्या स्कूलमध्ये एक मित्र होता आपला योगेशने सांगितलं होतं, अरे बोलतो प्रतीक असा विषय, तुला हा मुलगा आलेला मारायला. मला मारायला? मी काय केलं पण? अरे तू तुझ्याशी बोलतोस ना? अरे फक्त बोलतो मी काहीच नाही केलंय बोल. पण नंतरला ना तो एकदाच आला तो पोरगा. नंतर मग तो बिल्डिंग बाहेर आला. आणि बिल्डिंग बाहेर आला ना, ते तर मला माहितीच नाही. ते आज आता आपण व्हिडिओ कॉलवरती बोलत तेव्हा मला आज माहिती पडलं की तो बिल्डिंग बाहेर पण आलेला 8 वर्षाच्या आधी. तो आता माहिती गोष्ट पडते ती मला. म्हणजे एवढे होते माझी. आणि नंतरला मग ते सगळं झालं. म्हणजे तो कधी ऍक्च्युली अशी गोष्ट मी त्याला कधीच भेटलो नाही. नंतरला मग जेव्हा त्याचं तिचं पण ब्रेकअप झालं ना, त्यानंतर तो मुलगा मला भेटला. मग त्याच्याने माझी दोस्ती चांगली झाली. मग ती मुलगी गेली खड्ड्यात? नाही खड्ड्यात नाही, असं नको बोलू रे, तिला बिचारी चांगली आहे ती.
नंतरला ना ती म्हणजे तिच्याशी काय जास्त म्हणजे बोलणं तर खूपच चांगलं होतं माझं तिच्याशी. कधीच असं चुकीचं बोलणं नाही झालं किंवा वियर्ड वागणं नाही झालं. फक्त मी पॉझिटिव्ह का असायचो तिच्या बाबतीत, नाही आता तू मला आवडायला लागलेस ना, आता मला जर तू आवडायला लागलेस म्हणजे तू माझंच ऐकायचं. पण मी डिरेक्टली नाही बोलणार ना, मी तुला सांगणार आहे भाई तू तिला सांग, मग तुला तिला सांग, असं ते गोल फिरून सांगायचं. पण तिथं माझं नाव नाही टाकायचं की प्रतीक ऐसा बोला करके. वो पॉलिटिक्स वालों के साथ ये मैंने नहीं किया है, ये उसने किया नाही पर मैंने किया था. त्यात असं झालं की नंतरला ना समजायला लागलं की नाही आता आपलं होणारच नाहीये. नंतर आपल्याच स्कूलमधला मित्र, आपलाच मित्र जो आता UK ला असतो, समजून जा कोण बोलते त्याने चान्स मारला. आणि नंतरला मग ना ऍक्च्युली असा विषय झाला होता की मग जे अरे भाई आता काय होणारच नाही. आणि नाही मित्रांनी चान्स नाही मारला, मित्राची सेटिंग लावून देणारा पण मीच होतो मग तिकडे. अरे भाई साहब वो मैंने किया भाई, म्हणजे कुर्बानी दिया मैंने, कुर्बान केलं मी स्वतःला की भावा जाऊ दे आता, भावासाठी कर तू. पण ठीक आहे. नंतरलाही आम्ही बोलत होतो आफ्टर स्कूल वगैरे, पण आताही बोलतो आम्ही, आताही आम्ही एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहोत. असा एक माझा छोटासा असा किस्सा होता. छोटा काय आता करून टाक. आता आपल्याला कसं एकदम व्यवस्थित समजायला लागलं सर्व गोष्टी की कधी कुठे काय बोलायचं. तेव्हा नव्हती रे अक्कल, तेव्हा मला पण नव्हतं. तेव्हा आपण बचकाना दिमाग होता ना तेव्हा, तेवढं काय सेन्स नव्हतं तेव्हा की हे सगळं काय असतं. पण आता सगळ्या गोष्टी समजायला लागल्या की हे सगळं नाही, काहीच नसतं हे सगळं. बाकी एक होता राधानगरवाला, तो विषय एवढा भारी होता ना. मी प्रपोज केलं तिला, लिटरली मी 9th ला असताना ना प्रपोज केलं होतं मी तिला. मला ती पण आवडायला लागली होती आणि ही पण आवडायला लागली होती, असं झालं होतं त्या टायमाला. दोनों को प्रपोज करते, या हा बोली तो इसके साथ, या हा बोली तो इसके साथ, दोनों नाही किए तो किसके साथ भी नाही, असं झालं. तिसरीला मी तिसरी शोधली होती, पण मी डायरेक्ट 11वीला तिला प्रपोज केलं होतं मी. तो 11वीचा जाऊ दे, ते विषय नाही एवढा. तिचं लग्न झालं आता. तिचं लग्न झालं आता मे महिन्यामध्ये. मे महिन्यात तिचं लग्न झालं आता. ठीक आहे, खुशी की असं डिप्रेशन मध्ये नाही, डिप्रेशन मध्ये काय नाही जात आता. सवय थोडी झाली, सवय झाली होती ती खूप आधी. कुठलं रिलेशन झालं ना डिप्रेस. अरे एवढे काय लावले, आता फाटव आता नाहीच आहे. आता काय तसं नाहीच आहे, आता कोणीच नाही. आता सिंगल आहोत, मस्त छान वाटतं सिंगलच. हा भाई, शांतता, खूप शांतता आहे. आणि नंतरला म्हणजे तिला एक जी होती ना आधी, म्हणजे नंतर ती आवडायला लागली ना दुसरी, जिचं नाव S वर्ण होतं. अच्छा, हा ST, समजून जा कोण बोलतोय ST. हा समजलं मला, हा माहिती आहे तो थोडा किस्सा. पण नंतरला तो मग मी नंतर ती मला आवडायला लागली. मी तिला विचारलं की असं आहे, आवडतेस? अरे नाही रे प्रतीक, आपलं नाही होऊ शकत. अरे मुलं का नाही होऊ शकत? पण का? अरे नाही होऊ शकत. अरे पण रिझन असेल ना. अरे माझा आहे. अरे सरळ सांग ना, आहे करून यार भाई, एवढं कशाला बोल फिरवायला पाहिजे. जसं तू तिला फिरवलेलं ना आधीवालीला की बाई म्हणजे पॉझिटिव्हनेस, ते तसं हिने पण तुला फिरवलं की हा बाई. नंतरला मग आपली सेटिंग लावून देणार जो होता, ज्याची मी सेटिंग लावून दिली होती, तो माझी लावून देत होता सेटिंग. अच्छा, हा. पण शेवट नाही झालं, नाही तर नाही. मग आता चांगले फ्रेंड्स आहोत. हा, आता म्हणजे बोलणं खूप कमी आहे, पण ठीक आहे, चालते. आता काय एवढं वाटत नाही की अरे यार काय होतं ते सगळं. तो मित्रांनो, कसं वाटलं तुम्हाला आजचा आमचा स्कूलवाला प्यार? आय होप तुम्हाला आवडला असेल स्कूलवाला प्यार. म्हणजे आता तुम्ही बघितलं आशिषने काय काय सांगितलं आपल्याला, आणि माझंही काय काय तुम्ही ऐकलं असेल. जर तुम्ही तुमच्या असं स्कूलमध्ये काय केलेलं असेल तर गाईज प्लीज फक्त मला कॉमेंट्समध्ये सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल गाईज प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सो बाय बाय.